हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव। माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मस्त क्रिस्पी टेस्टी अशा झणझणीत अशा कोथिंबीरीच्या वड्या रेडी आपल्याला करायच्या आहेत। तर त्यासाठी हे पहा, मी कोथिंबीर घेतलेली आहे। तर ह्या 5 गड्ड्या आहेत कोथिंबीरीच्या। मी व्यवस्थित निसून धुवून ठेवलेल्या आहेत। तर तुम्ही म्हणाल की कोथिंबीरीच्या वड्या करताना फक्त पालाच घ्यायचा किंवा फक्त पानंच घ्यायची, पण नाही, मी ह्या वड्यांमध्ये पानंही घेतलेली आहेत आणि थोडेसे कोवळे देठसुद्धा घेतलेत। ते खूप छान शिजतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही। तर मस्त अशा कोथिंबीरीच्या वड्या तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की रेसिपी शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज व्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। तर चला, मस्त अशी बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। कोथिंबीर कट झालेली आहे। आपल्याला काही साहित्य लागणार आहे, तर चला आता वळूयात साहित्याकडे। तर आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे जिरं, 1 चमचा जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 15 ते 20 हिरव्या मिरच्या डिपेंड ऑन तुम्हाला जसं तिखट हवं तसं। त्यानंतर हळद अर्धा चमचा, मीठ आणि हिंग। तर मीठसुद्धा चवीनुसार घ्यायचं आहे आणि हिंगसुद्धा अगदी पाव चमचा घेतलेला आहे। हे सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, एकदम असं चरबट। त्यानंतर इथे चण्याचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ। तर चण्याचं पीठ आपल्याला हे मीडियम साईजचे बाऊल आहेत, तर 3.5 बाऊल चण्याचं पीठ लागणार आहे साधारणतः, आणि अर्धा बाऊल तांदळाचं पीठ। तर तांदळाचं पीठ आपल्याला वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी वापरायचं आहे। तर जे मिश्रण मिक्सरच्या जारमधून मी बारीक करून घेतलं ते आता मी यामध्ये छान मिक्स करून घेते, बारीक चिरलेल्या या कोथिंबीरमध्ये। तर त्यामध्ये अजून आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ। तर 1 वाटी चण्याचं पीठ आहे हे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। जसं हवं तसं आपल्याला पीठ वाढवायचं आहे। तांदळाचं पीठ मात्र अर्धी वाटीच ठेवायचं आहे आणि बाकी चण्याचं पीठ साधारणतः 3.5 वाट्या आपल्याला एवढ्या कोथिंबीरीसाठी लागणार आहेत। ह्या कोथिंबीरीच्या 5 मीडियम साईजच्या गड्ड्या होत्या आणि मी अगदी कोवळे देठसुद्धा यामध्ये घेतलेत आणि अगदी कोरडी केली होती कोथिंबीर, त्यामुळे थोडंसं पाणी लागलं तर आपल्याला टाकावं लागणार आहे यामध्ये। तर किंचित अगदी पाव बाऊल म्हटलं तरी चालेल, अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। असं आणखीन एकदा पाणी टाकून मी हे सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर कोथिंबीरीच्या वड्या करत असताना लक्षात ठेवा की कोथिंबीर बिलकुल ओली नसली पाहिजे। लागलं तर आपण हे मळत असताना आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकावं लागलं तर आपण टाकू शकतो, पण जास्त ओली कोथिंबीर राहिली तर पीठ खूप लागेल आणि जी कोथिंबीरीची ओरिजिनल टेस्ट आहे ती लागणार नाही। तर इकडे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवून, चाळणी ठेवून वरती उकळण्यासाठी, वाफ येण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि आता हे आपलं छान कोथिंबीरच्या वड्यांचं बॅटर तयार झालेलं आहे। वड्यांचं मिश्रण रेडी झालेलं आहे आणि एक वडीसुद्धा रेडी करून झालेली आहे। तर टोटल मला मीडियम साईजचे 3.5 बाऊल चण्याचं पीठ आणि अर्धा बाऊल आपल्याला लागलेला आहे तांदळाचं पीठ। तर हे पहा, दुसरी वडीसुद्धा मी अशी छान करून घेते। हा रोल असा करून घ्यायचा हातावरती, जसा शेप हवा तसा आपण लहान मोठा करू शकतो। जाड पातळ जशा वड्या तुम्हाला आवडत असतील तशा तुम्ही करा। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही अशा कोथिंबीरीच्या वड्या करत असाल तर नक्की मला तुम्ही सांगू शकता। तर प्रत्येक वडी झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वड्या एकमेकाला चिटकत नाही। आधीची वडीला छान वाफ लागते आणि ती दुसऱ्या वडीला चिटकत नाही आणि ऑलरेडी आपण जाळीला तेल लावलेलंच आहे। तर अशा सगळ्या वड्या मी करून घेतलेल्या आहेत आणि हे पहा, काही वेळानंतर मी झाकण काढलं, अजून वड्या तेवढ्या शिजलेल्या नाही आहेत, त्याला ज्या अशा बारीक चिरा पडायला पाहिजेत त्या पडलेल्या नाही आहेत। तर अजून आपण काही वेळ ह्या वड्या अशाच उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत। तर वडीला चांगली वाफ लागणं खूप महत्त्वाचं आहे। तर जवळजवळ 15 मिनिट मी ह्या वड्या वाफवण्यासाठी ठेवल्या होत्या। तर आता छान आपल्या वड्या शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। छान अशा बारीक चिरा त्याला पडल्यात, म्हणजे वडी मस्त शिजलेली आहेत। तर आता 15 मिनटं आपल्याला हे मस्त थंड होऊ द्यायचं आहे। वड्या आपल्या छान शिजलेल्या आहेत आणि मग आपल्याला वड्या कट करून घ्यायच्यात। तर हे पहा, 15 मिनटानंतर मी वड्या काढून घेतल्यात। आता त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता आपल्याला ह्या थंड झालेल्या वड्या छान बारीक चिरून घ्यायच्यात किंवा कापून घ्यायच्यात आणि मग आपल्याला ह्या डीप फ्राय करायच्यात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय। जरी मी वड्यांमध्ये देठ घेतलेत तरीही वड्या तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित गोल छान कट होत आहेत, कुठेही वडीचा तुकडा पडत नाही आहे। तर तुम्ही अशा प्रकारे वड्या करा आणि मला नक्की सांगा की तुमच्या वड्या कशा झाल्यात ते। तर मस्त अशी ही
कोथिंबिरीच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। कोथिंबिरीच्या वड्यांची एक बॅच मी मीडियम गॅसवरती आता तळून घेत आहे। ऑलरेडी मी एक वडी तळून पाहिली तर एकदम मस्त तेल तापलेलं आहे। वड्या करत असताना मी जास्तच वड्या करत असते, कारण की वड्या आपण ह्या 2-3 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि डिरेक्टली न तळता सुद्धा डायरेक्ट पुन्हा त्याला थोडीशी वाफ घेऊन डिरेक्ट आपण तशा सुद्धा वड्या स्लाइस करून खाऊ शकतो। खूप त्याही टेस्टी लागतात आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून सुद्धा आपण वड्या खाऊ शकतो। तर वाह, एकदम सुंदर अशा आपल्या ह्या कोथिंबिरीच्या वड्या खाण्यासाठी झालेल्या आहेत रेडी। तर खूप मस्त सुवास येत आहे या वड्यांचा, तर तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी अशा कोथिंबिरीच्या वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। तर तुम्हाला आजची ही माझी कोथिंबिरीच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। तर अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग रेसिपीसोबत मी तुमच्याबरोबर नेहमीच भेटत राहणार आहे। धन्यवाद।